तशी एक दुसरी सिरीज आहे. आता मी काय करतो बघा, समजा जर मी पाण्यामध्ये बुडवली आणि हा धक्का जर मी मागे ओढला तर पाणी आतमध्ये आलेलं आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस मी पाण्यामध्ये बुडवतो आणि पाणी खेचतो त्यावेळेस ते पाणी आतमध्ये काय येतं? हवे ठिकाणी पाणी जोडून काढतो. त्याच्याकडे आपण नंतर येऊ. भरपूर त्याच्यामध्ये भरपूर चर्चा करते. उपलब्ध वेळेत आपण जास्तीत जास्त प्रयोग करायचं म्हणून. आता बघा, या सिरीजला मी काय केलं आहे, या त्याच्या फलिकावर समान अंतरावर सारख्याच व्यासाचे 8 छिद्र केलेले आहेत. कळतंय का? या सिरीजच्या फलिकावर समान अंतरावर समान व्यासाचे 8 छिद्र केलेले आहेत. आता जर मी हे असं धरलं आणि हे असं बंद केलं काय होईल? काय होईल? छिद्रानंतर पाणी बाहेर येईल. काळजीपूर्वक बघा काय होतं. सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा. दिसतंय काय झालं? काय झालं? आपण शाळेमध्ये एक नियम शिकवतो, पास्कलचा दाब बारीकशाचा नियम. काय नियम? बंदिस्त द्रवावर टाकलेला दाब सर्व दिशांनी सारखाच पारदर्शक होतो. If you apply pressure on closed fluid, it will get distributed uniformly in all directions. So, all directions means किती directions? किती directions पाहिजे? किती माहिती आहे? 4, 8, 10, 12, 15 किती? 10. सरळ बोलतोय की 10 दिशा आहेत? किती? कोणत्या कोणत्या? पास्कल म्हणतो की इन ऑल डायरेक्शन. आता समजा नकाशाच्या दृष्टीने बघितलं तर ही उत्तर असते आणि ही जी असते पूर्व असते. बरोबर? जर उत्तर आणि पूर्व याच्या मधली दिशा कोणती असते? ईशान्य. पण मार्ग याच्या मध्यभागी नाही, मार्ग उत्तरेकडे जास्त आहे. मग कोणती दिशा मला तुम्ही? समजा मी उत्तरेकडे जास्त आहे, आता पूर्वेकडे जास्त आहे, मग कोणती दिशा? इकडे वाढल्यामुळे आहे. इकडे जर मी उत्तरेकडे असेल किंवा इकडे मी पश्चिमेकडे असेल, त्याच्यासाठी त्याने असं कुठं म्हटलं आहे, दिशा आपण निर्माण केलेल्या आहेत त्यांना आपण 8 दिशा किंवा पूर्व आणि काय म्हणजे 15 वाक्य बरोबर आहे. पूर्व माहिती आहे आम्ही आपलं आम्हाला बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये ते सांगतात कोणत्या कोणत्या दिशा आहेत ते सगळं. परंतु पास्कल म्हणतो की बंदिस्त द्रवावर टाकलेला दाब सर्व दिशांनी सारखाच पाहिजे. सर्व दिशांनी म्हणत नाही की पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य वायव्य काहीही म्हणत नाही. तो म्हणतो सर्व दिशांनी, म्हणजे ती नैऋत्य आणि पूर्व याच्यामध्ये पण कुठे जाईल किंवा नैऋत्य आणि ईशान्य याच्यामध्ये कुठेतरी असेल तर ते जे आहे हेतुपुरस्सर राहिलं त्याने सर्व दिशेने. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही आम्हाला हा प्रयोग दाखवतोय त्याच्यानंतर ह्या प्रयोगावर आले, नंतर मध्ये पुढे इक्वेशन सिरीज घेऊन आले आणि नंतर काहीतरी पुढे पास्कलचा नियम पण काहीतरी सांगायला लागले. ते एका ठिकाणी आमचा प्रयोग सांगताय आम्हाला दाखवता येत आहे. या सगळ्या सांगत नसायचं का तुम्हाला?